नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचं स्वागत आहे आयकेटेक मराठीमध्ये. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत. ते अपडेट म्हणजे मोदी आवास घरकुल योजने अंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचं एक नवीन जी आर आलेला आहे. त्या जी आरबद्दल आपण इथं सविस्तर माहिती समजून घेणार आहोत. हा जी आर जर तुम्हाला पाहिजे नसेल तर महाराष्ट्र जी आर या वेबसाईटवर यायचं. वेबसाईटचे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही या वेबसाईट येऊ शकता. इथे आल्यानंतर तुम्हाला विविध विभागाचे नाव सिलेक्ट करायचे. इतर मागास बहुजन कल्याण विभाग. इथे तुम्हाला दिनांक टाकायची 14 तारखेला हा जी आर निघाला आहे. तर तुम्हाला इथं 14 तारखेला दिनांक टाकायचा आहे. इथं तुम्हाला संकेत क्रमांक टाकायचा आहे. तो संकेत क्रमांक कोणता टाकायचा आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवतो. इथे तुम्ही बघू शकता इतर मागास बहुजन कल्याण विभाग या अंतर्गत निघाला हा जी आर आहे. मोदी आवास घरकुल योजने अंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे. हा तुम्हाला साकेत क्रमांक बघायचा आहे. हा साकेत क्रमांक तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा टाकायचा. कॅप्चा नंतर शोध या ऑप्शनवर क्लिक करायचं. शोध या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. हा तुम्हाला जी आर इथून डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर मी माझ्याकडे तो जी आर डाउनलोड केला आहे. त्या मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत माझ्याकडे जी आर आहे. तो जी आर आपण थोडक्यात समजून घेऊया. तुम्हाला कळलंच असेल कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा जी आर आहे. मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे. तिथे तुम्ही बघू शकता इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागाअंतर्गत निघालेला हा जी आर आहे. इथून याच्यामध्ये आपण काही महत्त्वाच्या सूचना इथं बघूया. इथून बघू शकता मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत सन 2023-24 ते सन 25-26 या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्याचे नियोजित आहे. त्यानुसार सन 2023-24 या वर्षाकरिता 3 लाख घरकुलांचे उद्दिष्ट राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना देण्यात आले असून त्याकरिता एकूण इथे तुम्ही अमाऊंट बघू शकता अक्षरी 3,788 कोटी 59,93,600 फक्त इतक्या निधीची आवश्यकता आहे असं आपल्याला त्यांनी इथे सांगितलं आहे. त्यानुसार तुम्ही पुढे बघू शकता. त्यानुसार संदर्भ क्रमांक बघू शकता 4 ते 11 येथील शासन ज्ञापन नव्हे एकूण इथं अक्षरी रक्कम इथं तुम्ही बघू शकता 2,050 कोटी फक्त इथे इतकी निधी आपल्याला इथे दाखवलेला आहे. संचालक बघू शकता राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यात आला असून उर्वरित निधी उपलब्धतेनुसार देण्यात येणार आहे असं तिने आपल्याला सांगितलेलं आहे. आता मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत एकूण इथं तुम्ही अक्षरी रक्कम बघू शकता 500 कोटी फक्त इतकी निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सीबीडी सोलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यास या न्यापनवे मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता सदरहून निधी वितरित करण्यासाठी उपसचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रण अधिकारी तसेच संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांना अहरण व संविधान अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. याबाबतची मागणी बघू शकता तुम्ही अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय व अल्पसंख्याक यांचे कल्याण 3 मागासवर्गीय कल्याण 102 आर्थिक विकास इथं बघू शकता 01 विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग विशेष मागासवर्ग यांचे कल्याण 01 12 इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजना 22-25 782 कार्यक्रम इथं बघू शकता तुम्ही. 31 सहाय्यक अनुदाने बघू शकता इथे तुम्ही वेतनेतर या लेखाशीर्षातील वित्तीय इथं तुम्ही बघू शकता वर्ष 24-25 करिता प्राप्त आर्थिक तरतुदी भागविण्यात यावा. सदर शासन न्यापने वितरित करण्यात येणारे सहाय्यक अनुदाने वेतनेस्तर हे दर्शित सहाय्यक अनुदान आहे. त्यानंतर इथं वित्तीय नियमावली व महाराष्ट्र अर्थ नियमावली पुस्तिकानुसार वित्त विभागाने निर्गमित केलेल्या अटी व शर्ती सदर निधी खर्च करताना कोणत्याही वित्तीय अनियमितता होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच सदर निधी खर्च केल्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्र वेळोवेळी महालेखापाल शासन व संबंधित सादर करण्याची जबाबदारी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांची राहील. त्यानंतर आपल्याला हा जी आर जर डाउनलोड करायचा असेल तर तुम्हाला मी सांगितलं हा साकेत क्रमांक टाकून महाराष्ट्र जी आर वेबसाईटवर जायचं. हा साकेत क्रमांक टाकून हा तुम्ही PDF डाउनलोड करू शकतात. तर अशा पद्धतीनं मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा जी आर होता. आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन
नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक यू. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन अपडेट्ससह.